जोपर्यंत महाराज कीर्तनकार बदलत नाही तोपर्यंत समाज बदलणार. आपण सुद्धा कुठेतरी काय काय गावातले सप्ते याला बंद पाडण्यासाठी काय महाराज वैभव महाराजांना मी धन्यवाद काय देईल विशेष, कारण ते गावातल्या सप्त्याला उपस्थित आहेत म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. आता महाराज याच टायमामध्ये याच वेळेमध्ये ते जर बाहेर कुठं वाजवायला गेले असते तर कशी 10-12 हजार रुपये हाणले असते त्याने. पण ते म्हणले नाही महाराज. आणि माझं तर असं म्हणणं आहे बाळासाहेब, प्रत्येक गावातल्या भजन्याने गुणीजनाने मृदंग वादक असतील गायक असतील कथाकार असतील त्यानं गावच्या सप्त्याला हजर राहिलं पाहिजे. तुम्हाला गावात म्हणजे घरचं शेत पडक ठेवायचं आणि शेजाऱ्याचं मुनाफ्याने करायचं बट्याने करायचं, हे कोणी धंदे शिकले? गावातल्या कार्यक्रमाला महाराज गावातला महाराज हजरच पाहिजे. भले त्याचं गाववाल्याचं काय म्हणतात आमचं गाववाल्यात जमत नाही, नाही जमत तू एका साईटला उभा राहा पण तुझी 7 दिवस तू सेवा कर, 1 दिवस गाव दखल घेणच ना तुझी. जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी, माणसाला स्वतःची जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटावी याकरता मी वैभव महाराजांना धन्यवाद दिले, कारण गावच्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो महाराज, गावातले भजनी मंडळी वादक असतील काय कसे गावात नसतील. गावात विशेषतः गावात उपस्थित राहणे सर्वात महत्वाचे महाराज. विठाला आपल्याकडे देव येत नाही, आपले काम करीत नाही. अहो सावता महाराजांना शेती केली तरी त्यांच्याकडे देव गेला. आपण एवढं भजन करतो किलोचे टाळ छटाकावा आलेत, अजून कोणाच्या स्वप्नात आलाय का? माझ्या तर नाही बाबा आला. कारण तुकोबारामध्ये अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार परमार्थ वाटते तेवढा सोपा नाही. वाऱ्या वाढल्या सगळं झालं पण बदल घडले नाही लोकांचे. लोक जे आहेत ते तसेच आहेत. त्याला मी एक कारण सांगत असतो. एक जणानं मुंग्या मारायचं पावडर आणायला गेला दुकानावर. काय मुंग्या मारायचं पावडर आणायला दुकानावर गेला आणि ते पावडराची पुडी घेऊन आला. घेऊन आल्यानंतर घरी आला आणि ती उघडली तर काय त्या पावडर मध्येच मुंग्या, पावडर मध्येच मुंग्या. तसंच झालंय महाराज. आम्ही लोकांना सांगतो सगळं पण आमच्यातच मुंग्या आहेत. मग क्रोधाची मुंगी असन, अहंकाराची मुंगी असन, कुठल्या कामाची मुंगी असन. जोपर्यंत महाराज कीर्तनकार बदलत नाही तोपर्यंत समाज बदलणार. आपण सुद्धा कुठेतरी काय काय गावातले सप्ते याला बंद पाडण्यासाठी काय काय कीर्तनकार आहेत. गावातले भजनीत हेवे देवे हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत होय तैसे केले भक्ती भावे हे स्वप्नात बी आणायचं नाही. विठाला गावात भजन असलं तर म्हणलं चला त्याच्या घरी भजन आहे, ते म्हणजे त्याचं आपलं जमत नाही, तुझं तुझं आहे. हे जोपर्यंत जात नाही महाराज तोपर्यंत होय तैसे केले भक्ती भावे नाही. पण तुकोबारामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही साधना केली, भक्ती केली, त्या जगाच्या मालकाला आम्ही ऋणी केलं, त्यामुळे आमचे काम त्याने केले महाराज. अहो जिजाबाईला नेसण्यासाठी एकच लुगडं होतं, महिपती महाराजांचं चरित्र लिहिले तुकोबारायचं वाचा. ते बी महाराज वाळू घातलं होतं वळणीवरती आणि एक दारामध्ये भिकारीने आले, कोणी आहे का घरात, आवाज दिला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले शांत बस, म्हणजे मी देतो. महाराज ते वळणीवरलं घेतलं, तुकोबारायने त्या भिकारणीला दिलं. आता जिजाबाईला काय, जगाच्या मालकाला काळजी पडली, जगाच्या मालकानं स्वतःचा पितांबर दिला. तुम्ही म्हणता ना आम्हाला पितांबर का मिळत नाही, आपला फाटक्या साडीतला जीवच निघत नाही म्हणून पितांबर मिळत नाही. किती यांच्याकडे साड्यात महाराज, कपाट उघडल्यावर अंगावर पडतात का नाही? एवढं महाराज एवढं असून आपली आसक्ती सुटलेली नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याची भक्ती केली, भक्ती साधना केल्यामुळे तो आमचा ऋणी झाला. होय तैसे केले भक्ती भावी. पण महाराज तुमच्या जीवनामध्ये तो ऋणी झाला, मग तुम्हाला आता जीवन जगताना चिंता भीती काही तुकोबाराय म्हणतात आता काहीच नाही. मनवोनी चिंता नाही आम्हाला, मन